मंत्री उदय सामंत यांच्यामध्ये सविस्तर चर्चा झाली आहे। पुण्यामध्ये रवींद्र धंगेकर यांच्यामुळे महायुतीत भाजप विरुद्ध शिवसेना असा संघर्ष सुरू आहे। मुरलीधर मोहोळांवरती वारंवार आरोप केले जात आहेत, त्यामुळे धंगेकरांवरती पक्षांतर्गत शिस्तभंग कारवाई करावी अशी मागणी भाजपाने केली आहे। त्यामुळे रवींद्र धंगेकरांबाबत शिंदे काय निर्णय घेणार याकडे लक्ष लागलंय। बुलेटिनमध्ये आता घेऊया बातम्यांचा वेगवान आढावा। फलटणमधील डॉक्टर तरुणी आत्महत्या प्रकरणात मुख्य आरोपी PSI गोपाल बदनेला पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे। 30 ऑक्टोबरपर्यंत बदनेची कोठडीमध्ये रवानगी करण्यात आलेली आहे। बदनेवरती बलात्काराचे आरोप डॉक्टर तरुणींना केले। फलटणमधील महिला डॉक्टरच्या आत्महत्येवरून विरोधकांकडून रणजितसिंह नाईक निंबाळकरांना घेरलं जात आहे, पण फलटण दौऱ्यावरती असलेल्या मुख्यमंत्र्यांनी मात्र रणजितसिंह निंबाळकरांना क्लीन चिट दिली आहे। रणजितसिंह चिंता करू नका, आम्ही पूर्ण ताकदीने तुमच्या पाठीशी आहोत असंही फडणवीस म्हणाले। मुख्यमंत्र्यांच्या क्लीन चिटवरती मवियाने टीका केलेली आहे। फडणवीसांनी प्रकरणाचा सर्व तपास केलाय का, अंबादास दानवेंनी मुख्यमंत्र्यांना सवाल केलाय। आमदार धनंजय मुंडेंनी डॉक्टर तरुणीच्या कुटुंबियांची भेट घेतली आणि बीडमधील तरुणीच्या घरी जात पीडित कुटुंबियांचं सांत्वन केलंय। साताराच्या फलटण उपजिल्हा रुग्णालयामध्ये कार्यरत असलेल्या महिला डॉक्टरने आत्महत्या केल्यानंतर त्यांच्या कुटुंबियांची सामाजिक कार्यकर्त्या मयुरी बांगर यांनी भेट घेतली। यावेळेला त्यांनी सर्व आरोपींवरती 302चा गुन्हा दाखल जोपर्यंत होत नाही तोपर्यंत हा संघर्ष चालू ठेवणार असल्याची प्रतिक्रिया दिली आहे। शिवसेना ठाकरे पक्षाचे नेते अंबादास दानवेंनी फलटण महिला डॉक्टर आत्महत्या प्रकरणामध्ये माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकरांवरती आरोप करत पुरावे दिलेत। दानवेंनी एक्स पोस्ट करत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस निंबाळकरांसोबत एकाच व्यासपीठावरती होते, दुर्दैवी असल्याचं म्हटलंय। फलटणमधील महिला डॉक्टरांच्या आत्महत्या प्रकरणी पुण्यामध्ये विद्यार्थ्यांनी आंदोलन केलंय। आत्महत्येसाठी प्रवृत्त करणाऱ्या आरोपींना कठोर शिक्षा करण्यात यावी यासाठी विद्यार्थी युवक काँग्रेसच्या वतीने आंदोलन करण्यात आलंय। पुणे जैन बोर्डिंग व्यवहार प्रकरणी जैन समाज आक्रमक झालाय। पंतप्रधान मोदींसोबत बैठक घ्या अशी मागणी बैठकीमध्ये राजू शेट्टींकडे जैन बांधवांनी केली आहे। 1 तारखेआधी जैन बोर्डिंग व्यवहार रद्द करा, अन्यथा उपोषण केलं जाईल असा इशारा जैन मुनींनी दिलाय। तसंच रवींद्र धंगेकरांनी आंदोलन करू नये असं आवाहन सुद्धा जैन मुनींनी केलंय। धंगेकरांनी केंद्रीय मंत्री मोहोळांवरती नवा आरोप केलाय। पदाचा गैरवापर करत बॉम्बे फ्लाइंग क्लबला देय असणारी रक्कम 200 कोटींहून फक्त 2.30 कोटीपर्यंत कमी केल्याचा आरोप केलाय। तर हवाई उड्डाण विभागाचं तब्बल 197 कोटींचं नुकसान झाल्याचा दावा धंगेकरांनी केलाय। महायुतीमध्ये दंगा नको असं म्हणत उपमुख्यमंत्री शिंदेंनी रवींद्र धंगेकरांना सबुरीचा सल्ला दिलाय। हा विषय 2 दिवसात संपेल असंही शिंदे म्हणाले। तर चुकीचं काम होत असेल तर मी बोलणारच असं म्हणत धंगेकरांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे। सोमवारी दादरच्या सूर्यवंशी हॉलमध्ये मनसेचा मेळावा पार पडतोय। उत्तर मुंबईतील मेळाव्यानंतर मनसेचा शहर परिसरात मेळावा पार पडतोय। जालन्यात भाजपाला युतीचा प्रस्ताव दिला होता, मात्र कुत्र्याची शेपूट वाकडी ती वाकडेच असा टोला खोतकरांनी लगावलाय। तर PR कार्ड प्रकरणावरून भाजपाच्या चिल्लर नेत्यानेच हा चिल्लर प्रकार केला असं म्हणत कैलास गोरंट्याल यांचा खोतकरांनी चिल्लर असा उल्लेख केलाय। मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी मुंबईतील प्रत्येक शाखाध्यक्षांना मतदार यादींचा अभ्यास करत घोळ समोर आणण्याचे आदेश दिले। त्यामुळे 1 नोव्हेंबरचा मोर्चा आधी मनसेकडून मतदार याद्यांची तपासणी सुरू करण्यात येते। केंद्रीय गृहमंत्री अमित शहांच्या हस्ते मुंबईत महाराष्ट्र भाजपाच्या प्रदेश मुख्यालयाचं उद्या भूमिपूजन पार पडणार आहे। दिल्लीतील भाजप पक्ष मुख्यालयाच्या धर्तीवरती चर्चगेट परिसरात भाजपाचं नवं प्रदेश मुख्यालय बांधण्यात येत आहे। या भूमिपूजनाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाणांसह भाजपाचे इतर महत्त्वाचे नेते सुद्धा उपस्थित असतील। मुरलीधर मोहोळांनी केंद्रीय हवाई उड्डाण राज्यमंत्री पदाचा गैरवापर करत बॉम्बे फ्लाइंग क्लबला देय असलेली रक्कम 200 कोटींहून फक्त 2.30 कोटींपर्यंत कमी केल्याचा नवा आरोप रवींद्र धंगेकरांनी केलाय। धंगेकरांनी एक्सवरती पोस्ट शेअर करत मोहोळांनी ज्या कंपनीला फायदा करून दिला त्या कंपनीने मोहोळ यांचा व्यावसायिक भागीदार असलेल्या विशाल गोखलेंना प्रायव्हेट जेट उपलब्ध करून दिल्याचा दावा केलाय। धंगेकरांनी फोटो आणि व्हिडिओ सुद्धा पोस्ट करत या संदर्भात स्पष्टीकरण देण्याचं आव्हान मोहोळांना दिलंय। क्रीडा आणि युवक कल्याण मंत्री माणिकराव कोकाटेंनी काँग्रेसवरती जोरदार हल्लाबोल केलाय।
काँग्रेसमध्ये प्रामाणिक कार्यकर्त्याला सोडून घराणेशाही चालते, त्यामुळे मी काँग्रेसमधून बाहेर पडलो आणि राष्ट्रवादीत आलो असं म्हणत मंत्री माणिकराव कोकाटेंनी काँग्रेसवरती जोरदार टीका केली आहे. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती कराडमध्ये नगरपालिकेच्या निवडणुका लढवणाऱ्या इच्छुकांमध्ये पोस्टर वॉर सुरू झालेला आहे. भाजप आमदार अतुल भोसलेंनी निधी मंजूर केल्यानंतर एकाच कुटुंबातील 3 इच्छुकांनी आमच्यामुळे निधी मंजूर झाल्याचा दावा करत प्रभागामध्ये पोस्टरबाजी केली आहे आणि या पोस्टरबाजीला प्रभागातील अज्ञात नागरिकांनी बॅनरबाजी करत विरोध केला आहे. सायनच्या प्रतीक्षानगर भागातील काही रहिवाशांनी आगामी मनपा निवडणुकांमध्ये मतदानावरती बहिष्कार घालण्याचा इशारा दिलाय. परिसरातील म्हाडाच्या जागेवरती रहिवाशांच्या सोयीसाठी मार्केट बांधण्यात येणार होतं, मात्र मुंबई बँकेला सहकार भवन बांधण्यासाठी जागा देण्यात आली आहे, त्यामुळे स्थानिकांनी यावरती आक्षेप घेतलाय. आणि एक महत्त्वाची बातमी समोर येते. आमदार रवी राणा यांनी काँग्रेस नेत्या यशोमती ठाकूर यांना डिवचलेला आहे. आमदार रवी राणा यांनी काँग्रेस नेत्या यशोमती ठाकूर यांच्या निवासस्थानी दिवाळीचा किराणा पाठवल्यामुळे यशोमती ठाकूर चांगल्याच आक्रमक झाल्या. मी पराभूत झाले, जिंकले, मला काही फरक पडत नाही, मी पक्ष बदलत नाही, सरड्यासारखे रंग बदलत नाही, अवकातीत रहा, अशी टीका ठाकूर यांनी केली आहे. परत जर असं केलं ना तर तुम्हाला चांगलं उत्तर मिळेल. माझ्या बापदादांनी कधी बारदाना चोरला नाही. मी एक प्रतिष्ठित घरातली मुलगी आहे आणि प्रतिष्ठित व्यक्तीची बायको आहे. मी असे चिल्लर धंदे तुमच्यासारखे कधी करत नाही आणि तुम्ही जर चिल्लर धंदे करत असाल तर त्याचं उत्तर आम्हाला देता येतं. शेतकऱ्यांची दिवाळी काळी गेलेली आहे. अरे तुम्हाला जर ह्या प्रकारे तुम्हाला जर आमचा अपमान करायचा असेल तर त्याला काय अर्थ उरतो का? हे भैया आणि भाभी अवकातीत राहायचं. मी काय पहिल्यांदा पडली नाही आणि मी पडली, निवडून आली, नाही निवडून आली, मंत्री झाली, अजून काय झाली तरी माझ्या स्वभावात कधी फरक पडत नाही. मी माझे पक्ष बदलत नाही, मी सरड्यासारखे रंगही बदलत नाही. तुम्ही तुमच्या अवकातीत राहा एवढं तुम्हाला बोलते. आणि परत पुन्हा कधी ही अशी भानगड जर केली तुम्ही तर तुम्हाला असं उत्तर देईन ना की मग याद राखा. आता बघूया उर्वरित वेगवान घडामोडी. रायगडच्या श्रीवर्धन या ठिकाणी खालचा जीवना बंदर कोळीवाडा परिसरामध्ये पाण्याच्या लाटांबरोबर एक बोया आल्याची माहिती मिळाली. रत्नागिरी हद्दीतील एका बुडालेली बार्ज बाहेर काढण्यासाठी हा बोया तयार करण्यात आलेला होता, मात्र भरतीच्या पाण्यामध्ये तो वाहून आल्याची माहिती समोर आली आहे. गुरेचोरी प्रकरणातील 2 आरोपी पोलिसांच्या ताब्यातून पसार झाल्याच्या प्रकरणामध्ये जळगाव स्थानिक गुन्हे शाखेच्या 4 कर्मचाऱ्यांना निलंबित करण्यात आले. या चौघांवरती कर्तव्यामध्ये कसूर आणि निष्काळजीपणाचा ठपका ठेवण्यात आला असून जिल्हा पोलीस अधीक्षक डॉक्टर महेश्वर रेड्डी यांनी निलंबनाचे आदेश दिले. औरंगाबाद रेल्वे स्थानकाचं नाव बदलून छत्रपती संभाजीनगर रेल्वे स्थानक करण्यात आलेलं आहे. दक्षिण मध्य रेल्वे कार्यालयाकडून नाव बदलल्याची अधिकृत घोषणा करण्यात आली. त्यामुळे यापुढे रेल्वे स्थानकाचा नवीन स्थानक कोड CPSN असा असणार आहे. परभणीतील पोखर्णी फाटा परिसरामध्ये पहाटेच्या सुमारास अज्ञात वाहनाच्या धडकेमध्ये 1 जणाचा जागीच मृत्यू झाला तर 1 जण गंभीर जखमी झालाय. अज्ञात वाहनाने धडक दिल्यानंतर त्या ठिकाणी पळ काढलेल्या दैठणा पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल करत त्या आरोपीचा शोध सुरू आहे. अवकाळी पावसामुळे सिंधुदुर्गमध्ये भात पिकाचं मोठं नुकसान झालंय. भात शेतीच्या नुकसानाचे तातडीने पंचनामे करण्याचे आदेश सिंधुदुर्ग जिल्हाधिकाऱ्यांनी कृषी अधीक्षकांना द्यावेत आणि शेतकऱ्यांना जास्तीत जास्त नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी माजी आमदार वैभव नाईक यांनी राज्याचे कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांच्याकडे पत्राद्वारे केली आहे. मंत्र्यांच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर आळंदी मंदिर परिसरातील बाजारपेठ बंद ठेवण्याचे आदेश पोलीस प्रशासनाने दिलेत. मात्र प्रशासनाची भूमिका आडमुठी असल्याचा संताप व्यापाऱ्यांनी व्यक्त केलाय आणि आमच्यावरच असा अन्याय का असा सवाल सुद्धा व्यापाऱ्यांनी उपस्थित केलाय. मध्य रेल्वेच्या नेरळ स्टेशनवरती भटक्या कुत्र्यांनी उच्छाद केलेला आहे. गर्दीच्या वेळी प्लॅटफॉर्मवरती गाडी पकडण्यासाठी धावपळ करणाऱ्या प्रवाशांमध्ये कुत्रं फिरत असल्यामुळे प्रवाशांना सुरक्षिततेसाठी भटक्या कुत्र्यांना रेल्वे स्टेशन परिसरातून तातडीने हटवण्याची कारवाई रेल्वे प्रशासनाने करावी अशी मागणी प्रवासी करत आहेत.
सिंधुदुर्ग आणि गोवा राज्याच्या सीमेवरील बांदा मडुरा पंचक्रोशीमध्ये ठाण मांडून राहिलेल्या ओमकार टस्कर हत्ती भरवस्तीमध्ये दिवसाढवळ्या फेरफटका मारताना दिसून येतोय. या ओमकार हत्तीकडून बागायती आणि भातशेतीचं मोठ्या प्रमाणात नुकसान केलं जात आहे. जळगाव ते मुंबई दरम्यानची विमानसेवा आजपासून सुरू झाली. मुंबईहून येणारं विमान जळगाव मार्गे अहमदाबादला जाईल आणि पुन्हा एकदा मुंबईला रवाना होईल. अहिल्यानगर जिल्ह्यातील मातंग समाजाच्या तरुणावरती झालेल्या हल्ल्याच्या निषेधार्थ सोलापुरातील मातंग समाजाने सोलापूर हैदराबाद राष्ट्रीय महामार्गावरती टायर जाळत आंदोलन केलं. मातंग समाजाच्या तरुणाच्या हल्लेखोरांना कठोर शिक्षा देण्याची मागणी यावेळेला करण्यात आली. गडचिरोलीतील 21 माओवाद्यांनी जंगलातून बाहेर येत शस्त्रासह पोलिसांच्या समोर आत्मसमर्पण केलंय. माओवाद्यांच्या केशकल विभागाच्या संघटनेचा विभागीय सचिव जहाल माओवादी मुकेश यांच्या नेतृत्वामध्ये 4 उपविभागीय समिती सदस्यांसह आत्मसमर्पण केलं असून यामध्ये 9 एरिया कमिटी सदस्य आणि 8 दलम सदस्य अशा 21 माओवाद्यांचा समावेश आहे. शहापूर तालुक्याला पुन्हा अवकाळी पावसानं झोडपून काढलेल्या शहापूर शहरासह शहापूर ग्रामीण भागामध्ये मोठ्या प्रमाणात विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाला सुरुवात झाली. सावंतवाडी तालुक्यासह ओटवणे परिसरामध्ये अवकाळी पावसानं झोडपून काढलंय. अचानक आलेल्या पावसामुळे शेतकऱ्यांच्या भात शेतीचं मोठ्या प्रमाणात नुकसान होण्याची शक्यता आहे. फलटणमध्ये मुसळधार पाऊस झालाय. अचानक आलेल्या पावसामुळे नागरिकांची चांगलीच तारांबळ उडाली. त्यामुळे शेतकरी वर्गात चिंतेचं वातावरण आहे. हिंगोलीत झालेल्या परतीच्या पावसामुळे वेचणीस आलेल्या कापूस पिकाचं मोठं नुकसान झालंय. कापूस पीक भिजल्यामुळे तो पिवळा पडून काळवंडायला सुरुवात झाली आहे. जोरदार अवकाळी पावसामुळे मालेगावातील गिरणा धरणातील पाण्याच्या पातळीमध्ये वाढ झाली. त्यामुळे धरण ओव्हरफ्लो झालंय. धरणाच्या 6 दरवाजांमधून गिरणा नदीत विसर्ग सुरू आहे. नदीला पूर येण्याची शक्यता असल्यामुळे नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा दिला आहे. बुलढाणा जिल्ह्यामध्ये पुन्हा पावसाने धुमाकूळ घातलाय. पावसाचा फटका सोयाबीन आणि कपाशी पिकांना मोठ्या प्रमाणात बसला असून शेतकरी पुन्हा एकदा संकटात सापडला आहे. हिंगोलीत झालेल्या परतीच्या पावसामुळे वेचणीस आलेल्या कापूस पिकाचं मोठं नुकसान झालंय. कापूस पीक भिजल्यामुळे पिवळा पडून काळवंडायला सुरुवात झाली.